ठाण्यात राहणारी एक 24 वर्षीय महिला गेल्या मे महिन्यात पाकिस्तानमध्ये गेली होती आणि ती नुकतीच परतली असल्याची चर्चा आहे। ठाणे पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी तपास सुरू केला। पण ही महिला नक्की कोण आहे, ती पाकिस्तानमध्ये का गेली होती, तर खरंच तिचं एका व्यक्तीवर प्रेम जमलं होतं का आणि प्रेमासाठी माणूस काय करू शकतो याचंच आता ही उदाहरण आहे का, या सगळ्याची चर्चा संपूर्ण व्हिडिओमध्ये होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। पोलीस त्या महिलेची चौकशी करतात। या महिलेने बनावट कागदपत्रे आणि बनावट नाव वापरून पाकिस्तानात प्रवास केल्याचा पोलिसांना संशय आहे। वर्षभरापूर्वी पाकिस्तानमध्ये राहणारी सीमा हैदर आपल्या 4 मुलांसह नेपाळ मार्गे भारतातील ग्रेटर नोएडा येथे आल्याने जोरदार चर्चा रंगली होती। आता हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत गेलं। त्या पाठोपाठ राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवडे येथून अंजू नावाची विवाहित महिला पाकिस्तानात गेल्याचं समोर आलं होतं। पाकिस्तानात राहणाऱ्या प्रियकराला भेटायला ती गेली होती। तिने तिथे जाऊन त्याच्यासोबत लग्न देखील केलं। या पार्श्वभूमीवर ठाण्यातील एक महिला पाकिस्तानात जाऊन आल्याचं सांगण्यात येत आहे। या संशयित महिलेचं नाव नगमा असून ती आपल्या मुलासह पाकिस्तान गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। नगमा नुकतीच पाकिस्तानातून मुंबईत परतली। बनावट कागदपत्रांच्या आधारे नगमा पाकिस्तानात गेली असावी असा पोलिसांना संशय असल्यानं बनावट कागदपत्रांचा वापर करून नगमाला पासपोर्ट आणि व्हिसा मिळवण्यात मदत करणाऱ्या व्यक्तीचाही पोलीस शोध घेत आहेत। पोलीस चौकशी दरम्यान 24 वर्षीय नगमाने सांगितलंय की तिची पाकिस्तानमधील एका व्यक्तीची इंस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री झाली। या व्यक्तीला भेटण्यासाठी ती पाकिस्तानात गेली होती। पाकिस्तानमध्ये लग्नही केलं असल्याचा दावा तिनं केलाय आणि तिच्याकडे निकाहनामाही मिळाला असल्याचं सांगण्यात येत आहे। नगमा ही मूळची उत्तर प्रदेशची असून तिचे लग्न भारतात झाले। कामानिमित्त ती ठाण्यात राहत असल्याची माहिती मिळते। पण कागदपत्रांच्या पडताळणीबरोबरच आतापर्यंतच्या तपासात नगमाने केलेल्या दाव्याचीही खातरजमा पोलीस करतात। पण तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा। त्याचबरोबर प्रेमासाठी माणूस काय करू शकतो कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। याच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी ऐकण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।